त्यानंतर काही दिवस उलटले. एके दिवशी संध्याकाळची गोष्ट. दुर्गा अंथरुणावर पडली होती खरी, पण तिला झोप येत नव्हती. आज ती फार अस्वस्थ होती. कोणीही तिच्या जेवणाची काळजी केली नव्हती, की ती झोपली आहे की नाही ते पाहिलं नव्हतं. तशातच तिची इंदिरा आत्याही आज तिच्याजवळ नव्हती. 2 महिन्यांपूर्वी तिचं सर्वजयाशी कुठल्या तरी कारणावरून कडाक्याचं भांडण झालं होतं आणि तेव्हापासून रागाच्या भरात ती आपल्या दूरच्या एका नातेवाईकाकडे निघून गेली होती. तसं म्हटलं तर गेल्या 2 महिन्यापासून सर्वजयालाही बरं वाटत नव्हतं. कालपासून तिनं बाळंतिणीसाठी करून घेतलेल्या खोलीत स्वतःला जणू कोंडून घेतलं होतं. त्यामुळे दुर्गाचं जेवण खाण किंवा झोप याकडे तिचं लक्षच नव्हतं. घरात काय चाललं आहे तेच दुर्गाला समजत नव्हतं. इतक्या बायका कशासाठी गोळा झाल्या आहेत, ती सून कशासाठी आली, काहीच कळत नव्हतं. ते सगळं पाहून दुर्गाला रडू कोसळलं. आधी तर आत्या असती तर तिनं अंगणात अशी झुडपं आणि गवत वाढू दिलं नसतं. सगळं अंगण ती किती स्वच्छ ठेवायची. आत्याच्या आठवणींनी दुर्गा एकटीच रडत राहिली आणि शेवटी रडत रडतच झोपी गेली. अंगणात जमलेल्या बायकांची सारखी बडबड चाललेली होती. एक जण म्हणाली, काय बिचारीचे दुर्दैव पहा, पुन्हा वेवळायला लागली. बिचारी जगेल की नाही कुणास ठाऊक. ते ऐकून सुईनेच काम करायला आलेली करुणाची आई म्हणाली, ती जगेल की नाही यापेक्षा मूल वाचेल की नाही हाच प्रश्न आहे. अहो तुम्हाला माहित नाही वाटतं, या घराण्याला त्याचा शाप आहे ना. शाप? कसला शाप? आणि तो कोणी दिला? मी तरी बाई कधीच ऐकलं नाही. तळमळत पडलेल्या सर्वजयाकडे पूर्ण दुर्लक्ष करून बायकांच्या गप्पा सुरू झाल्या. झोपडीत थोडंसं डोकावल्यासारखं करून सुईणबाई बाहेर आल्या आणि कित्येक वर्षापूर्वी घडलेली ती जुनी गोष्ट जमलेल्या बायकांना सांगू लागल्या. ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल प्रस्थापित होण्यापूर्वी देशात जेव्हा दरोडेखोर, लुटारू आणि ठग यांचं राज्य होतं तेव्हाची ती गोष्ट होती. असं म्हणतात की हरिहरचा पूर्वज बिरू रे हा खोरांच्या एका टोळीचा म्होरक्या होता. सुईणबाई सांगू लागल्या. काय सांगतेस? दिवसा विद्वान ब्राह्मण आणि रात्री खुनी दरोडेखोर? मध्ये मध्ये बोलू नका हो. एकदा काय घडलं ठाऊक आहे? या प्रश्नाबरोबर जमलेल्या बायकांचे कान अधिकच आतुर झाले. पुढची हकीकत ऐकण्यासाठी त्यांनी एकच दाटी केली. रानातल्या अर्धवट आटलेल्या तळ्याकाठचं ते जुनाट वडाचं झाड तुम्हाला माहिती आहेच. त्या काळी ते खूप मोठं तळ होतं आणि तिथल्या वडाखाली दरोडेखोर दडून बसलेले असत. बिरू रे त्या टोळीचा म्होरक्या होता. एके दिवशी एक ब्राह्मण गृहस्थ आपल्या एकुलत्या एका मुलासह घाईघाईने नवाबगंजकडे निघाला होता. ते मार्गशीर्ष महिन्याचे दिवस होते. त्या काळात दिवस थोडे लहानच असतात, नाही का? तर झालं असं की ते त्या वडाच्या झाडाजवळून जात होते तेव्हा सूर्यास्त होऊन संध्याकाळ होत आलेली होती. आई ग! सर्वजा विवळत होती. ते विवळणं ऐकताच करुणाची आई घाईघाईनं आत पळाली. आजकाल असे दरोडेखोर आढळत नाहीत, हे देवाची कृपाच म्हणायची, एक स्त्री म्हणाली. तेवढ्यात नकारार्थी मान हलवीत करुणाची आई बाहेर आली आणि म्हणाली, बिचारी. तर मी कुठवर आले होते? कुणाकडे पान आहे का? तुनूची आई? कोणीतरी चटकन पानाची गोळी करून करुणाच्या आईच्या हातावर ठेवली. पान मिळताच तिची गोष्ट पुढे सुरू झाली. तर सांगत होते की ते त्या वडाच्या झाडाजवळ आले तेव्हा अंधार दाटून आलेला होता. तिथं लपलेले दरोडेखोर दिसता जवळ होतं नव्हतं. ते सगळं तिथंच टाकून तो म्हातारा ब्राह्मण जीव घेऊन पळत सुटला. पण एक म्हातारा माणूस आणि एक अल्पवयीन मुलगा त्या दुष्टांपासून किती लांब पळणार होते. शेवटी त्या दुष्टांनी त्यांना घेरलंच. तो ब्राह्मण बिचारा रडू लागला. दरोडेखोरांच्या हातापाया पडू लागला. विनवण्या करू लागला की बाबांनो, माझ्याजवळ जे काय असेल ते सगळं घ्या. पाहिजे असेल तर माझा जीव घ्या, पण माझ्या मुलाला काही करू नका. अहो तो त्यांच्या घराण्यातला एकुलता एक मुलगा होता आणि तोच गेला तर पूर्वजांची श्राद्ध कोण घालणार होतं? पण त्याच्या विनवणीचा काही उपयोग झाला नाही. त्या दुष्टांना मुळीच दया आली नाही. त्यांच्या विनवणीकडे अजिबात लक्ष न देता त्यांनी त्या मुलाला ठार केलं आणि नंतर त्या म्हाताऱ्यालाही ठार करण्यासाठी त्यांनी भला मोठा 6 फुटांचा सोटा उगारला.
आणि तेवढ्यात त्या ब्राह्मणानं शापवाणी उच्चारली. तो म्हणाला, माझे हे तळतळाट तुम्हाला आयुष्यभर भोवतील. तुमची ही मुलं अशीच मरतील. तुमचाही असाच निर्वंश होईल. तुमची ही घराणी अशीच नामशेष होतील. हा माझा तुम्हाला शाप आहे. ही हकीकत ऐकताच जमलेल्या बायकांचा अक्षरशः थरकाप झाला. आणि एवढं होऊनही बिरू रे राक्षसासारखा असला आणि त्यानं ती दोन्ही प्रेतं जंगलात फेकून दिली. ब्राह्मणाचा शाप म्हणजे फार वाईट गोष्ट बरं, कोणीतरी म्हणालं. पण त्याचा शाप खरा ठरला. तो कसा? ती पुन्हा एक वेगळीच गोष्ट आहे. बर कुणाकडे? सोनूच्या आईनं घाईघाईनं आणखी एक पानाचा विडा करून सुईणबाईंच्या हातावर ठेवला. त्यानंतर दुसऱ्याच वर्षाची गोष्ट. दुर्गापूजा आटपून बिरुरे आपल्या कुटुंब कबिल्यासह आपल्या पूर्वजांच्या गावी निघाला होता. तुम्हाला माहितीच आहे की रे घराणं हे मूळचं विष्णुपूरचं. ते बोटीतून प्रवास करीत होते. इच्छामतीची खाडी आल्यावर त्यांना तिथं मुक्काम करावा लागला, कारण पुढच्या प्रवासासाठी वारा अनुकूल नव्हता. वाळूच्या किनाऱ्याला बोट उभी करून ते संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. आणि इथून पुढं सुईणबाईंचा आवाज भलताच काव्यात्म झाला. काय ती सुंदर संध्याकाळ! आकाशात चंद्र उगवला होता आणि फुलांच्या सुवासाच्या लाटा आसमंतात विहरत होत्या. नदीकाठी सगळे हास्य विनोदात रंगून गेले होते. बिरूची बायको स्वयंपाक करण्यात मग्न होती. तिथंच थोड्या अंतरावर बोटीचे खलाशीही त्यांचा स्वयंपाक करण्यात कडून गेले होते. आसपास कुठेही झाडं नव्हती. किनाऱ्यालगत फक्त काही फुलझाडांची झुडपं दिसत होती. तेवढ्यात कुठेतरी कसला तरी झटपट झाल्याचा आवाज आला. एक अस्फुट किंकाळी कानावर आली आणि पुन्हा सगळं शांत झालं. काय घडलंय हे पाहण्यासाठी सर्वजण किनाऱ्यालगतच्या उंच झुडपांकडे धावले. धूसर चंद्रप्रकाशात खाडीच्या पाण्यात धपकन काहीतरी पडलं. ती सुसर तर नसेल ना, अशी शंका प्रत्येकाच्या मनाला चाटून गेली. पण प्रत्यक्षात मात्र काहीही दिसलं नाही. थोड्या वेळानं बिरूच्या बायकोनं मुलाची चौकशी केली. कुणी सांगितलं की तो बोटीवरच आहे. कुणी सांगितलं जेवण तयार झालं का ते विचारण्यासाठी तर आत्ताच येऊन गेला. कुणीतरी म्हणालं तो किनाऱ्यावर फुलं तोडायला गेला असेल. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके जलद पडू लागले. ती किंकाळी कसली होती ते जवळपास आता प्रत्येकालाच कळून चुकलं होतं. त्या सुसरीच्या रूपानं ब्राह्मणाचा शाप खरा ठरला म्हणायचा, कुणीतरी म्हणालं. मुळात शाप ही किती भयंकर गोष्ट असते आणि त्यातही ब्राह्मणाला आणि त्याच्या एकुलत्या एका मुलाला मारणं म्हणजे केवढं महापाप. त्यानंतर लवकरच बिरुरे मरण पावला आणि त्याच्या घराण्यातली मुलंही तरुण वयातच गेली. पण मग हरिहर कसा काय? एकीने विचारलं. अगं, हरिहर बिरूच्या भावाच्या वंशातला आहे आणि शिवाय त्याच्या आईला एका साधूनं ताईत मंत्रून दिलेला होता, म्हणून तो वाचला. कदाचित शापाचा प्रभाव संपला असेल. असेलही, किंवा काय सांगावं या कलियुगाचं. अरे रे बिचारी! सर्वजयाचं विवळणं ऐकून ती बाई कळवळली. सर्वजयाचा आवाज ऐकताच सुईणबाई तिच्याकडे धावली. आतापर्यंत घरात बसलेला हरिहर सुद्धा आता तिला कसं आहे, बरं आहे ना, असा विचारत धावतच बाहेर आला. त्या गोंगाटानं दुर्गा एकदमच दचकून उठली आणि कूस बदलून पुन्हा झोपी गेली. खूप वेळानंतर दुर्गाला पुन्हा जाग आली. कुठून तरी मांजरीच्या पिल्लाचा आवाज ऐकून येत होता. बोका, त्या मेल्याला माझी सगळी पिल्लं सापडली वाटतं. दुर्गा पुटपुटली आणि चटकन उठून आत्याच्या झोपडीकडे धावली. तिथंच तिनं मातीच्या रांजणात पिल्लं लपवली होती. तिनं रांजणात हात घालून खात्री केली सगळी पिल्लं अगदी सुरक्षित होती. हाताला त्यांचा उबदार स्पर्श होता. दुर्गाला फार आनंद झाला. मंदपणे श्वास घेत ती पिल्लं गाढ झोपली होती. सकाळी दुर्गा डोळे चोळत उठली आणि अंगणात आली. तेवढ्यात सुईणीचं काम करणारी करुणाची आई झोपडीबाहेर येत म्हणाली, दुर्गा, तू रात्री कुठे गेली होतीस ग? तुला माहिती का? काल रात्री तुला छोटा भाऊ झालाय. तुला पाहायचंय का? ते ऐकतात दुर्गा बाळंतिणीच्या झोपडीकडे झेपावली. पण तिला दरवाजाजवळ थांबावं लागलं. तिला तिथंच अडवत करुणाची आई म्हणाली, नको नको, आज नको जाऊस.
दुर्गानं डोकावून पाहिलं तर तिची आई ताड पानांच्या चटईवर गाढ झोपलेली होती आणि तिच्या शेजारीच चिनी मातीच्या बाहुलीपेक्षा थोडंसं मोठं वाटणारं बाळ पहुडलं होतं. गुलाबी कांतीचं ते बाळ इतकं छोटंसं होतं की तिला गंमतच वाटली. खोलीत इतका दूर कोंडतला होता की तिला नीट पाहताही येईना. बराच वेळ पाहत राहिल्यावर ते बाळ डोळे उघडून मिटी पाहत आहे असं तिच्या लक्षात आलं. हळूहळू ते हातपाय सुद्धा हलवू लागलं आणि आपल्या बारीक पण कर्कश आवाजात रडू लागलं. बहुतेक त्याला भूक लागली असावी. आपल्या त्या चिमुकल्या भुकेल्या भावाला बघून दुर्गाचं मन वात्सल्यानं भरून आलं. तिला आत जावंसं वाटलं, पण करुणाच्या आईनं तिला आत जाऊ दिलं नाही. अखेर बाळंतिणीच्या खोलीतून बाहेर आल्यावर सर्वजयानं आपल्या बाळासाठी छोटासा पाळणा तयार केला. दुर्गा तासनतास पाळण्याशेजारी बसून त्याला झोके देत गाणी म्हणत असायची. रोज संध्याकाळी तिच्या आत्याकडून ऐकलेल्या गोष्टी सुद्धा त्या अजाण बाळाला सांगायची. आजवर कधीही हरिहरच्या घरी न आलेले आसपासचे लोक बाळाला पाहायला म्हणून यायचे आणि बाळाला पाहून म्हणायचे, किती छान बाळ आहे. नाव काढेल हो. केस किती छान आहेत आणि दिसतो तर किती सुंदर. आणि परत जाताना एकमेकांना म्हणत, बाळ किती छान असतो नाही. दुर्गा आनंदानं हसत खेळत होती, पण तिच्या मनात मात्र एकच विचार घोळत होता. तिला सारखं वाटत होतं की आपली इंदिरा आत्या इथं असती तर. सगळे येऊन गेले पण अजून तिची इंदिरा आत्या आली नव्हती. तिला सारखं वाटायचं, आपली आत्या आता पुन्हा कधीच नाही का परत येणार. सर्वजया रोज बाळासाठी अंगाई म्हणायची, पण दुर्गाला मात्र आपल्या इंदिरा आत्याचीच अंगाई गीतं आठवत राहत. रोज संध्याकाळी सर्वजया बाळाला पाळण्यात घालून अंगाई गाण्यात रंगून गेलेली असायची. तेव्हा दुर्गा आत्यांच्या आठवणीमध्ये बुडून गेलेली असायची. दुर्गा लहान असली तरी तिला एवढं निश्चित कळत होतं की या घरात कोणालाही आत्याची काळजी नाही. तिला परत आणण्यासाठी आपले आई बाबा काहीही करणार नाहीत. दिवसभर ती सारखी आपल्या इंदिरा आत्याच्या झोपडीकडे बघत बसायची. आत्याच्या झोपडीचं दार उघडच होतं. अंगणात केर कचरा विखुरला होता. सर्वत्र झाडझुडपं वाढली होती. आत्या असं कधीच होऊ द्यायची नाही. अशा अनेक आठवणी येतात. दुर्गाचे मोठे मोठे पाणीदार डोळे अश्रूंनी भरून येत. खरंच ती आपल्या आत्याला आणि तिच्या गाण्यांना कशी बरं विसरू शकणार होती. एके दिवशी हरिपलीतची मुलगी सर्वजयाकडे येऊन म्हणाली, अहो, मी तुमच्या इंदिरा आत्याला आज सकाळी तलावाजवळ बघितलं. ती तिचं बोचकं घेऊन येत होती. मला वाटतं ती तर चक्रवर्तींकडेच असेल बघा. तिला घ्यायला तुम्ही दुर्गाला पाठवा ना. जर दुर्गानं तिला हाताला धरून आणलं तर तिचा राग कुठल्या कुठे पळून जाईल. इकडे हा संवाद सुरू होता. त्यावेळी इंदिरा आत्या हरिपलितांच्या घरी बसली होती आणि तिथं जमलेल्या शेजार पाजारच्या स्त्रिया तिला हरिहरच्या घरी जन्माला आलेल्या बाळाविषयी सांगत होत्या. आत्या, ती हाक ऐकताच इंदिरानं दचकून वर पाहिलं. दुर्गा धावतच येत होती. वेगात पळत आल्यामुळे तिला धाप लागली होती. दुर्गाला पाहताच इंदिरानं अधीरपणे आपले सुरकुतलेले कृश हात पसरले आणि दुसऱ्या क्षणी ती दुर्गा तिच्या कुशीत सामावून गेली. आत्या, आत्या कुठे होतीस ग तू एवढे दिवस? तुला माहित आहे मला एक छोटासा भाऊ झालाय. दुर्गाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं आणि त्याच वेळी तिचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. आत्या दुर्गाच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत होती. तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत तिला कुरवाळत होती. ते दृश्य पाहून जमलेल्या स्त्रियांचेही डोळे पाणावले. हरिपलीतची बायको म्हणाली, पाहिलंस आत्या, मी तुला आत्ताच म्हटलं नव्हतं का दुर्गा तुझी जन्मीची लेकच आहे म्हणून. कशी आली बघ धावत तुला भेटायला. अखेर इंदिरा आत्या घरी आली. ते सुंदर बाळ पाहताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हुंदके देत ती म्हणाली, सुनबाई, शेवटी या घरात पौर्णिमेचा चंद्र उगवला बघ. किती छान बाळ आहे नाही का ग आत्या? त्याला अंगाई म्हण ना, दुर्गा म्हणाली. हो बाळ, आज या घरात पुन्हा दिवा लागला. देवाचं नाव घेऊया. सुनबाई, संतांच्या समाधीजवळ दिवा लाव. आज हे घर पुन्हा एकदा आनंदानं उजळून निघालं. दुसऱ्या दिवशी अंगण साफ करण्यासाठी इंदिरा सवयीप्रमाणे लवकर उठली.
यापूर्वी कधीही नव्हता एवढा आनंद आता घरात नांदू लागला आहे, असे दुर्गाला वाटलं.